नमस्कार. ध्यान हा विषय आपण पाहत असताना एकोहम बहुस्याम प्रजयाम हा विषय आपण आत्तापर्यंत पाहिला, परंतु या विषयासंदर्भात सांगण्यासारखं खूप काही आहे. ज्ञानेश्वर माऊली एके ठिकाणी म्हणतात, माझे या विस्तारलेपणाची नावे, हे जगची नोहे आगवे, दूध मुराले स्वभावे तरी तेची दही, की बीजची झाले तरू अथवा भांगाराची अलंकारू, तैसा मजे एकाचा विस्तार ते हे जग. माझा विस्तार म्हणजे हे जग आहे असं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत सांगितले. तसंच तुकाराम महाराज सुद्धा सांगतात, मीची मज व्यालो आपुलेची पोटा आलो असं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे, अहम सर्वस्य प्रभवा मत्त सर्वम प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधाभाव समन्विता, किंवा मया ततम विदम सर्वम जगत अव्यक्त मूर्तीना मस्तानी सर्वभूतानी न चाहम ते शवस्थिता. अशा तऱ्हेने भगवद्गीतेमध्ये म्हणा किंवा संतांच्या वचनामध्ये म्हणा, ईशावास्यम इदम सर्वम, ईशावास्यम असं उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे. तर हे जे परमेश्वराचं रूप आणि स्वरूप आहे, हा जो परमेश्वर एक होता तो अनेक झाला. आणि तो अनेक कसा झाला, त्याला काही मर्यादाच नाही, इन्फिनिट. त्याची जी निर्मिती आहे ती इन्फिनिट आहे, अपरंपार, अपार, असीम अशा तऱ्हेची त्याच्या ठिकाणी जी निर्मिती झाली ती निर्मिती सर्व ठिकाणी झाली. आणि त्या निर्मितीच्या ठिकाणी पुन्हा तो आहे, वास करून असतो. काय गंमत आहे बघा. आता हे कसं घडतं ते आपण एक उदाहरण घेऊन बघू. एक आंब्याची कोय, ती आंब्याची कोय आपण जमिनीमध्ये पेरली, मग काय होणार, ती जमिनीमध्ये नाहीशी होणार आणि अंकुर रूपाने वर येणार. मग त्याला बुंदा येणार, मग त्याला फांद्या येणार, पानं येणार, फुलं येणार, मोहर येणार आणि मग फळं येणार. बरोबर. म्हणजे एक आंब्याची कोय आपण पेरली, त्याच्यातून काय काय झालं, बुंदा काय, फांद्या काय, पानं काय, फुलं काय, मोहर आला आणि मग त्याला 4000 आंबे आले त्या झाडाला. आता प्रत्येक आंबा आपण कापला आणि आतमध्ये पाहिलं तर आपल्याला काय दिसेल, कोय दिसेल. म्हणजे जी कोय आपण जमिनीमध्ये पेरली, जी जमिनीत नाहीशी झाली, ती पुन्हा 4000 आंब्यांमध्ये प्रकट झाली. काय चमत्कार आहे बघा. असा चमत्कार जगामध्ये कुठला तरी बुवा बाबा करू शकतो का? पण हा जो चमत्कार आहे ना, तो आपल्याला मोठा वाटत नाही. कारण का, तर आपले जे डोळे आहेत ना ते आंधळे झालेले आहेत. बुवा बाबा करणारे हातचालिकेचे चमत्कार मोठे वाटतात, पण परमेश्वराचे हे जे चमत्कार आहेत त्याच्याकडे आपलं लक्ष सुद्धा जात नाही. आता ही आंब्याची कोय आपण पेरली, त्याच्यातून 4000 आंबे निर्माण झाले आणि त्या प्रत्येक आंब्यामध्ये तीच कोय आपल्याला दिसून येते. बरोबर. म्हणजे ही कोय म्हणजे हे जे विश्व आहे, हे आंब्याचं वृक्ष, याला जर आपण विश्व म्हटलं तर ते एका कोयीपासून निर्माण झालेलं आहे. एकोहम बहुस्याम प्रजयाम. अगदी असंच परमेश्वराच्या ठिकाणी सुद्धा झालेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी याचं सुंदर वर्णन केलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी म्या देखिले त्यासी, बापर कुमा देवी वरू खूण बांधली ऐसी, देखिला देखिला माये देवाचा देव, फिटला संदेहो निमाले दुजे पण. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, अनंत रूपे, अनंत शब्द वापरलेलं म्हणजे इन्फिनिट. त्याने जी रूपं घेतलेली आहेत, त्याने जे आकार घेतलेले आहेत, त्याने जे वेश घेतलेले आहेत, विश्वरूपाने जो प्रगट झालेला आहे, अनंत कोटी ब्रह्मांड रूपाने जो प्रगट झालेला आहे, त्याच्या ठिकाणी पुन्हा हा आहेच. आता काय गंमत आहे बघा, किती सुंदर आहे बघा हे सगळं. आता अब्जावधी माणसं किती आहेत जगामध्ये, अब्जावधी माणसं आत्ता आहेत, गेलीत, अब्जावधी माणसं गेलीत, उद्या येतील. बरोबर. आज आहेत, गेलीत, उद्या परत एवढी माणसं येतील. आता त्या प्रत्येक माणसाला जर आपण जाऊन विचारलं की तू कोण आहेस, तर तो काय म्हणेल, पहिले हात उचलेल आणि छातीवर नेईल, आणि तोही उजव्या बाजूला, डाव्या बाजूला नाही. कारण डाव्या बाजूला जे हृदय आहे ना ते अनाटॉमीतलं, आणि या बाजूला जे हृदय आहे ते अध्यात्मातलं आहे. तो हात उचलेल, छातीवर नेईल आणि म्हणेल, मी अमुक अमुक, किंवा मी आहे, किंवा मी करतो, मी जेवण केलं, मी चहा केला, किंवा मी असा, मी तसा, असं तो म्हणेल. मग कोणीही घ्या, प्रत्येकजण हात उचलेल आणि छातीवर नेईल आणि मी म्हणेल. मग तो कुठलाही असू दे, जपानमधला असू दे, इंग्लंडमधला असू दे, रशियातला असू दे, अमेरिकेतला असू दे, किंवा हिंदुस्थानातला असू दे, कुठलाही असू दे, पण तो हात उचलेल, छातीवर नेईल आणि मी असं म्हणेल. मी ऐवजी तो इंग्लिशमध्ये आय म्हणेल.
भाषेमध्ये काय तो फरक असेल. मग निरनिराळ्या भाषांमध्ये, कन्नडमध्ये तो नानू म्हणेल, इंग्लिशमध्ये आय म्हणेल, त्यानंतर मराठीमध्ये आपण मी म्हणतो, संस्कृतमध्ये अहम म्हणतो. पण या ठिकाणी हा जो मी आहे ना, तो मी कॉमन आहे आणि हा मी प्रत्येक हृदयामध्ये हा मी वास करून आहे. आता मी इथे बोलते आणि तुम्ही सगळेजण ऐकत आहात. तर आता मी जर तुम्हाला विचारलं की कोण ऐकतंय, तर मग तुम्ही काय सांगाल? मी ऐकते किंवा मी ऐकतो. पहिले मी ऐकतो आणि ऐकते हे नंतर. म्हणजे इथे बोलणारा जो आहे तो मी आहे आणि समोर जो ऑडियन्स आहे, जो श्रोतृवर्ग आहे, जो ऐकतोय, तो मग किती असू दे, 10 असू दे, 10,000 असू दे, 10 लाख असू दे, किती असू दे, त्याच्या ठिकाणी सुद्धा मी आहे. म्हणजे हा सूर्य आणि हा जयेंद्र. इथे कुठल्याही प्रकारची कल्पना आपल्याला करायची नाही आहे. हा सूर्य आणि हा जयेंद्र. म्हणजे इथे जो बोलणारा आहे तो सुद्धा मी आणि समोरचा जो आहे, समोर जे आहेत ते सुद्धा मी. म्हणजे सर्व ठिकाणी हा मी वास करून आहे. बीजं माम सर्वभूताना किंवा ईश्वरस्य सर्वभूताना हृदयेश अर्जुन तिष्ठति. म्हणजे हे जे परमेश्वराचं जे स्वरूप आहे तो एक होता, तो अनेक झाला आणि तो जेव्हा अनेक झाला तो त्याला सोडून नाही, त्या ठिकाणी तो पुन्हा हजर आहे. सिस्टमॅटाइज ऑर्डर या स्वरूपाने पुन्हा त्या ठिकाणी तो हजर आहे. आता परमेश्वराला अनेक का व्हावंसं वाटलं? त्याला अनेक का व्हावंसं वाटलं? कारण त्याच्या ठिकाणी तशी इच्छा निर्माण झाली. परमेश्वराला एकलेपणाचा कंटाळा आला. आपुलीची आवडी धरून या खेळी या आपा आपणा ती व्याळलो. त्याला कंटाळा आला एकलेपणाचा. माणसाला पण बघा एकलेपणाचा कंटाळा येतो. माणसाला एकलेपणा आवडत नाही. पण काही जण लोक म्हणतात एकांत एकांत, मौन म्हणजे सर्वात श्रेष्ठ, एकांत म्हणजे सर्वात श्रेष्ठ, असं काही जण म्हणतात. पण हे सगळं जे आहे ना ते खोटं आहे. हे मौन वगैरे करणारी माणसं असतात ना, ह्यांचं कसं असतं, म्हणजे कोणी काय विचारलं तर बोलायचं नाही, बायकोने काय विचारलं तर बोलायचं नाही, घरात पाहुणे आले तर बोलायचं नाही. का? तर मौन आहे. मग हे जे मौन असतं ना ते हास्यास्पद होतं. तसाच एकांत, मुळात माणसाला एकांत हा प्रियच नाही आहे. कारण जिथे देवाला प्रिय नाही तिथे माणसाला कसा प्रिय असेल? माणूस हा सुद्धा देवाचाच अंश झाला की नाही? मग तोच एकोहम बहुश्याम झाला तर मग इथे माणसाला तरी एकांत कसा प्रिय असेल? बरोबर. तर मग माणसाच्या मनासारखं, त्याच्या मनासारखं जेव्हा घडत नाही ना तेव्हा त्याला एकांतात बसावं असं वाटतं. मग तो बायकोला सांगतो माझ्याजवळ येऊ नको, मुलांना सांगतो माझ्याजवळ येऊ नका, मला एकांतात बसायचं आहे, असं तो सांगतो. असं तो का सांगतो? कारण तो वैतागलाय. वैरागी नाही तो वैतागला आहे, म्हणून त्याला एकांत हवा असतो, म्हणून तो एकांतात बसतो. आणि त्याला असं वाटतं की त्याचे जे प्रश्न आहेत किंवा त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते एकांतात बसल्यावरती सुटतील, हा त्याला त्याचा उपाय वाटतो. पण हा उपाय नाही आहे. एकांतात बसल्यावर किंवा एकटं बसल्यानंतर त्याचे प्रश्न किंवा त्याचे प्रॉब्लेम्स सुटणार नाही आहेत. त्यामुळे हे सगळं जे आहे ना ते बरोबर नाही. म्हणजे एकांतात बसणं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना त्या बरोबर नाही. खूप पण बडबड करावी असं पण नाही. कमी बोलायचं, थोडं बोलायचं, खूप पण अति पण बडबड करायची नाही. उपवास करणं, आता हा विषय आलाय म्हणून सांगते. काही जण उपवास करतात, तर उपवास करणं हे नाही, पण कमी खायचं, पूर्ण उपाशी राहायचं देवासाठी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे न करता कमी खायचं. आपण काय करायचं? सुवर्ण मध्य साधायला शिकायचं. काय करायचं? सुवर्ण मध्य साधायला शिकायचं. एके ठिकाणी म्हटलेलं आहे, व्हर्च्यू इज अ गोल्डन मीन बिटवीन टू एक्स्ट्रीमिटीज. म्हणजे दोन टोकामधलं जे सुवर्ण मध्य आहे ना ते साधायला माणसाने शिकलं पाहिजे. आणि सद्गुरूंनी आम्हाला योगविद्येने सद्गुरूंनी आम्हाला हेच साधायला शिकवलं. म्हणजे टोकाला जाणं नाही, जे मध्य आहे, जे सुवर्ण मध्य आहे ना तो साधायचा. आम्हाला भोग पण नको आणि आम्हाला त्याग पण नको. आम्हाला काय पाहिजे? आम्हाला योग पाहिजे. आम्हाला काय पाहिजे? योग पाहिजे. तुम्ही योगी व्हा. योगी व्हायचा अर्थ काय? की ते गुहेत आणि गुफेत जाऊन बसणारे, तपस्या करणारे, सह्याद्रीवर जाऊन बसणारे ते योगी नाही, ध्यान करणारे तसे योगी नाही. योगी व्हायचा अर्थ काय? दुसऱ्यांच्या उपयोगी व्हा. तुम्ही जेव्हा दुसऱ्यांच्या उपयोगी व्हाल तेव्हा तुम्ही देवाच्या जवळ जाल. म्हणून खरे योगी कोण? जे दुसऱ्यांच्या उपयोगी पडतात,
ते खरे योगी. पण हे जे ध्यान करणारे, आता एक धोंडा आहे समजा, आणि त्या धोंडाच्या बाजूला एक ध्यान करणारा माणूस आहे, वर्षानुवर्ष बसलेला आहे ध्यान करत. आता तो धोंडा आणि हा माणसाचा धोंडा, हे दोन्ही धोंडे जगाला काय उपयोगाचे आहेत का? तर नाही. तर काही जण काय म्हणतात की ते ध्यान करतात म्हणजे ते चिंतन वगैरे करतात आणि त्याच्यामुळे जगाला फायदा होतो. मग हे सगळे कल्पनेचे खेळ झाले. योगी हे खरे योगी नाही. योगी कोण? जे समाजाला उपयोगी पडतात, जे राष्ट्राला उपयोगी पडतात, जे समाजामध्ये चांगले विचार पेरण्याचं काम करतात, ते खरे योगी. आता जे असं कार्य करत आहेत त्यांनी लक्षात घ्या की तुम्ही खरे योगी आहात. आता आम्ही योग करतो, आम्ही हा सगळा आनंद उपभोगत असतो, आम्ही परमेश्वराच्या जवळ त्याच्यात सहवासात, त्या चैतन्य शक्तीच्या सहवासात राहण्याचा सतत प्रयत्न करत असतो. त्यामुळे तो आमचा जो आनंद आहे, तो आनंद म्हणजे आमचा योग आहे. आम्ही सोशल मीडियाद्वारे जे व्हिडिओज करतो त्याच्यातून लोकांना फायदे व्हावे अशी आमची धारणा असते. म्हणजे लोकांना जे उपयोगी पडेल ना, तो खरा योगी असतो. तर असं आपण झालं, हे आपण नीट लक्षात घेतलं पाहिजे. तर परमेश्वर जो एक होता तो अनेक झाला, आणि तो जेव्हा अनेक झाला तो त्याला पुन्हा सोडून नाही, त्या ठिकाणी तो हजर आहे. आणि कसा हजर आहे? सिस्टमॅटाइज ऑर्डर या स्वरूपाने, पद्धतशीर व्यवस्था या स्वरूपाने तो त्या ठिकाणी हजर आहे. आता या ठिकाणी प्रत्येक माणूस बघा, प्रत्येक माणसाच्या ठिकाणी ही सिस्टमॅटाइज ऑर्डर आहे, पद्धतशीर व्यवस्था ही प्रत्येक माणसाच्या ठिकाणी आहे. अगदी निसर्गात पण आपण कुठेही पाहिलं ना तरीसुद्धा तिथे आपल्याला पद्धतशीर व्यवस्था दिसेल, कुठेही पाहिलं तरी. तर हे जे परमेश्वराला अनेक व्हावंसं वाटलं, हा जो अनेक होण्याचा प्रकार आहे, हा जो भाग आहे, तो कसा आहे? तो त्याच्या पोटातून आहे, तो त्याच्या अंगातून आहे. परमेश्वर मुद्दामून कधीही काही निर्माण करत नाही, तर परमेश्वराकडून सगळं निर्माण होतं. हा सद्गुरू श्री वामनराव पैंचा खूप मोठा सिद्धांत आहे. परमेश्वर स्वतः काही निर्माण करत नाही, तर परमेश्वराच्या अंगातून, त्याच्या पोटातून हे सगळे अनंत कोटी ब्रह्मांड जे आहे ते निर्माण होतं. तो मुद्दामून काही करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आलं का लक्षात? आता तुम्ही म्हणाल की हे तुम्ही काहीतरीच सांगता, असं तुम्ही कदाचित म्हणाल. पण आता बघा, आपल्या अंगातून घाम येतो, बरोबर? आता जर तुम्हाला विचारलं की हा घाम तुम्ही निर्माण करता की तो निर्माण होतो, तर तुम्ही काय सांगाल? घाम निर्माण होतो, तो काय आम्ही निर्माण करत बसत नाही, असं तुम्ही सांगाल. म्हणजे तो आपोआप निर्माण होतो, तो तुमच्याच अंगातून निर्माण होतो, पण तुम्ही निर्माण करत नाही, बरोबर? प्रत्यक्षात आपण तो निर्माण करत नाही, पण आपल्यातून तो निर्माण होतो. आता आपल्याला स्वप्न पडतात, सगळ्यांना स्वप्न पडतात. आता ही स्वप्न काही चांगली, काही वाईट अशी स्वप्न असतात. कोणाला स्वप्नामध्ये वाघ दिसला तर तो वाघ वाघ म्हणून बोंबलतो, कोणाला चोर दिसला तर तो चोर चोर म्हणून ओरडतो, तर कोणाला चांगली चांगली दर्शनं घडतात. तर ही जी स्वप्न आहेत ना, ती आपण निर्माण करतो की ती निर्माण होतात? तर तुम्ही काय, ही निर्माण होतात, आम्ही नाही निर्माण करत. आमच्यातून स्वप्न निर्माण होतात, पण आम्ही निर्माण करत नाही. स्वप्न पडतात, आपण निर्माण करत नाही. जरी आपल्याला वाटलं की असं स्वप्न पडावं, तरी ते निर्माण होत नाही. तसं स्वप्न ते स्वतःहून निर्माण होतं, आपण निर्माण करू शकत नाही. तसंच ही जी स्वप्न आहेत ना, कधी कधी इतकी स्वप्न पडतात की आपल्यासुद्धा लक्षात नसतं की नेमकं काय स्वप्न पडलंय. म्हणजे जर त्याला विचारलं ना की त्याला माहीत असतं स्वप्न पडलंय, पण काय विचारलं तर सांगता येत नाही. म्हणजे आपणच निर्मिती केली आणि आपल्यालाच ठाऊक नाही. असंच परमेश्वराच्या ठिकाणी झालेलं आहे. परमेश्वर हे सगळं त्याच्याकडून निर्माण झालेलं आहे, पण तो निर्माण करीत नाही. हा सद्गुरूंनी लावलेला खूप मोठा शोध आहे. परमेश्वराने सगळं निर्माण केलेलं नाही, तर ते त्याच्यातून निर्माण होतो. आता काही जण काय म्हणतात की हे सगळं तुम्ही म्हणता की परमेश्वराने निर्माण केलेलं आहे असं तुम्ही म्हणता, पण काही ज्या वाईट गोष्टी आहेत त्यासुद्धा परमेश्वराने निर्माण केल्या, मग तो परमेश्वर असा कसा, असे काही लोक म्हणणारे आहेत. म्हणून आम्ही हा परमेश्वर मानत नाही. पण सद्गुरूंनी काय सांगितलंय की परमेश्वराने काही निर्माण केलेलंच नाही आहे. तो दयाळूसुद्धा नाही आहे आणि तो निष्ठुरसुद्धा नाही आहे. त्याच्याकडून ही अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण झालेली आहेत आणि त्यालासुद्धा पत्ता नाही की त्याच्याकडून किती आणि काय काय निर्माण झालेलं.
आता हे तुम्हाला आश्चर्यचकित वाटेल, विस्मयकारक वाटेल, पण ही वस्तुस्थिती आहे. परमेश्वरालाच माहीत नाही की त्याच्यातून काय काय निर्माण होतंय आणि किती किती निर्माण होतंय याचा त्यालाच पत्ता नाही आहे. एखादा श्रीमंत व्यक्ती असतो, त्या श्रीमंत व्यक्तीची किती प्रॉपर्टी असते हे त्यालाच ठाऊक नाही की त्याची किती प्रॉपर्टी आहे. तसंच परमेश्वरालाच ठाऊक नाही की त्याच्यातून जी निर्मिती झालेली आहे आणि अजून होत आहे ती किती आहे आणि केवढी आहे, म्हणजे ती किती अनंत आहे हे त्यालासुद्धा ठाऊक नाही. असं हे परमेश्वराचं जे रूप आहे, हे जे स्वरूप आहे, हे सर्व ठिकाणी नांदत असतं. आता हे हा जो परमेश्वर एक होता तो अनेक झाला, त्याची जी निर्मिती झाली ती कशी आहे? ती स्थितीला राहते, लयाला जाते आणि पुन्हा उदयाला येते. काय होतं? स्थितीला राहते, लयाला जाते आणि पुन्हा उदय. म्हणजे त्याची जी निर्मिती आहे ती समुद्रांच्या लाटांसारखी आहे. समुद्रावरती लाटा उसळतात की नाही? समुद्रावर लाटा उसळतात. आता त्या लाटा काही छोट्या, काही मोठ्या, काही बुडबुडांच्या स्वरूपात, काही अजून छोट्या, अशा स्वरूपात त्या लाटा उसळत असतात. आता हा समुद्र आणि या लाटा या दोघांचा संबंध कसा आहे बघा. ह्या लाटा समुद्रातून निर्माण होतात, समुद्रात स्थितीला राहतात आणि समुद्रात लयाला जातात आणि पुन्हा समुद्रातून उदयाला येतात. हे लक्षात आलं ना तुमच्या? तर चैतन्य शक्तीच्या विराट सागरामध्ये ही अनंतकोटी ब्रह्मांड उदयाला येतात, म्हणजे निर्माण होतात, स्थितीला राहतात, लयाला जातात आणि पुन्हा उदयाला येतात. हे तुमच्या लक्षात येईल. ही एक गोष्ट झाली. आता दुसरी गोष्ट अशी की ही जे समुद्रावरती ज्या लाटा निर्माण होत असतात, छोट्या मोठ्या बुडबुडांच्या प्रमाण, ह्या सगळ्या ज्या लाटा निर्माण होत असतात, त्याचं जर आपण अंग तपासलं तर आपल्याला काय दिसेल? पाणी दिसेल. त्याचं अंग काय? आपल्याला काय दिसेल? पाणी दिसेल. म्हणजे लाटांचं आणि समुद्राचं हे जे स्वरूप आहे ते एक आहे. लाटेचं पाणी चाखा, खारट. समुद्राचं पाणी चाखा, खारट. म्हणजे लाट आणि समुद्र याचं स्वरूप एक आहे. पण लाटेचं सामर्थ्य आणि समुद्राचं सामर्थ्य एक होईल का? तर नाही. आता आपण म्हणतो ना अहम ब्रह्मास्मी, असं आपण म्हणतो. तर अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ काय आहे ना, तो नीट लक्षात घेतला पाहिजे. कारण अहम ब्रह्मास्मी हे जो म्हणतो त्याला सुद्धा ठाऊक नसतं की तो काय म्हणत आहे. तर याचा अर्थ काय आहे की मी तोच आहे, किंवा सोहम असं आपण म्हणतो. मी आणि तो एक आहे असं आपण ज्या वेळेला म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ स्वरूपाच्या अंगाने तो आणि मी एक आहे. आता काही जण काय अनंत कोटी ब्रह्मांड म्हणजे परमेश्वर आणि मी सुद्धा परमेश्वर, म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड हा मी, असं काही जण म्हणतात. म्हणजे तो परमेश्वर आणि हा परमेश्वर एक, म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड परमेश्वर म्हणजे मी, असा काही जणांचा समज होतो. तर हा जो गोंधळ आहे ना, तो दूर झाला पाहिजे. तर तो आणि मी एक आहे याचा नेमका अर्थ काय की स्वरूपाच्या अंगाने तो आणि मी एक आहे. पण असं जेव्हा आपण इकडे आपल्या शिवहम किंवा सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी, ब्रह्मा आणि मी एक आहे, शिव आणि मी एक आहे, तो आणि मी एक आहे, याचे जर आपल्याला अर्थ नीट समजले नाही ना तर सगळे गोंधळ निर्माण होतात. काय होतं मग? सगळे गोंधळ निर्माण होतात. त्यांना काय वाटतं की परमात्मा, परमेश्वर, अनंत कोटी ब्रह्मांड निर्माण करणारा मीच, असं त्यांना वाटतं. पण त्याच्या ठिकाणी जे बल आहे, जे सामर्थ्य आहे, जी शक्ती आहे, ती आणि आपली शक्ती हे एक होऊ शकते का? नाही. आता समुद्र आणि लाटा, ह्या समुद्रामधून लाटा निर्माण होतात. समुद्राचं आणि लाटेचं स्वरूप एक आहे. म्हणजे याचा असं आपण म्हणू शकतो का समुद्राचं सामर्थ्य आणि लाटेचं सामर्थ्य एक आहे, समुद्र आणि माझं स्वरूप एक आहे, म्हणजे समुद्रात जे सामर्थ्य आहे आणि माझं सामर्थ्य जे आहे ते एक आहे, असं आपण म्हणू शकू? असं आपण म्हणू शकणार नाही. कारण समुद्र तो समुद्र, लाट ती लाट, हो की नाही? म्हणून हे जे ज्यावेळेस आपण तो आणि मी एक आहे असं आपण ज्या वेळेला म्हणतो ना, त्यावेळेस नेमका त्याचा अर्थ काय आहे तो नीट लक्षात घेतला पाहिजे. तो जर नीट लक्षात आला नाही तर मग परमार्थात सगळे गोंधळ निर्माण होतात. परमार्थात गोंधळच जास्त आहे. कारण हा जो विषय आहे ना तो अतिशय सूक्ष्म आहे
आणि तो तसा सांगायला समजवायला तसा तो कठीण आहे. आता हे सद्गुरू वामनराव पैंनी हे त्यांनी ज्ञान दिलेलं आहे, त्यांनी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, त्याच्यावरती अभ्यास केला आहे, चिंतन केलं आहे आणि मी आता सांगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे त्याच्यावरती आपल्याला तो सोपा वाटतो ऐकायला, पण तसा हा विषय किती कठीण आहे. आता आपण म्हणतो ना, मया ततं इदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिना मस्तानी सर्वभूतानी न चाहम ते शवस्थिता, असं आपण म्हणतो. पण याच्यामध्ये याचा अर्थ काय की हे सगळं माझ्यातून निर्माण झालेलं आहे, पण मी त्याच्यात नाही, असा जो याचा अर्थ आहे हा बऱ्याच जणांना समजतच नाही. सद्गुरूंना खूप मोठ्या मोठ्या लोकांनी याचा अर्थ काय ते विचारले. आता याचा अर्थ काय ते बघा. मया ततं इदं सर्वं, हे सगळं जे आहे ते माझ्यातून निर्माण झालेलं आहे, पण मी त्याच्यात नाही. म्हणजे समुद्र आणि लाट, ह्या ज्या लाटा आहेत त्या कुठून निर्माण झाल्या, कोणामुळे निर्माण झाल्या, कोणी निर्माण केल्या? समुद्राने. म्हणजे लाटांचा जो जनिता आहे तो समुद्र आहे, बरोबर. या लाटा ज्या आहेत त्या समुद्रातून निर्माण होतात. पण आपण असं म्हणू शकतो का की समुद्रातून ज्या लाटा निर्माण होतात त्या लाट्यामध्ये पण समुद्र आहे, असं आपण म्हणू शकतो? नाही. लाटा समुद्रातून लाटा निर्माण होतात, पण लाटेमध्ये समुद्र नाही. लक्षात आलं का? हा विषय जो आहे ना तो फार मोठा आहे. म्हणून ध्यान हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला हा परमेश्वर हा जो विषय आहे ना तो नेमकं काय आहे तो समजणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून हे सगळे जी उदाहरणं आहेत याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय म्हणायचं आहे. लाटेमध्ये समुद्र नाही आहे, पण समुद्रातून लाटा निर्माण होतात. आलं लक्षात? आता अजून एक उदाहरण घे. सूर्य आणि किरणं. सूर्याची किती किरणं आहेत? अब्जावधी कोट्यावधी सूर्याची किरणं आहेत. आता किरणांचं स्वरूप आणि सूर्याचं स्वरूप काय आहे? प्रकाश. किरणांचं स्वरूप आणि सूर्याचं स्वरूप प्रकाश आहे. म्हणजे स्वरूप रूपाने किरण आणि सूर्य एक आहेत. पण आपण असं म्हणू शकतो का किरणाचं सामर्थ्य आणि सूर्याचं सामर्थ्य हे एक आहे, असं आपण म्हणू? किंवा किरण म्हणजेच सूर्य आणि सूर्य म्हणजेच किरण, असं आपण म्हणू शकतो? तर नाही म्हणू शकत. पण किरण रूपाने सूर्य आहे, किरणात प्रकाश आहे, सूर्यात प्रकाश आहे. म्हणून म्हणजे ही सगळी जी अनंत कोटी जी सूर्याचे जे प्रकाश आहे, जे अब्जावधी किरणं आहेत, त्या किरणांमध्ये प्रकाश आहे. कोणामुळे? सूर्य आहे म्हणून त्याच्या किरणांमध्ये प्रकाश आहे, बरोबर. तर ही जी किरणं आहेत ना ती कधीही सूर्याला सोडून नाहीत, कुठल्याही परिस्थितीत ती किरणं सूर्याला सोडून नाही. मग आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे की सूर्यामधून किरणं आहेत, पण कुठल्याही किरणांमध्ये सूर्य मात्र नाही. हे जर तुमच्या लक्षात आलं ना तर हा जो विषय आहे या विषय परमार्थामधला खूप मोठा विषय तुम्हाला समजेल, जो भल्या लोकांना समजत नाही. हा खूप सूक्ष्म आणि बारीक असा विषय आहे आणि तो सद्गुरू कृपेने आपल्याला समजलेला आहे, समजून घेता येतं. म्हणून हा विषय आपल्याला समजतो. आलं लक्षात? तर आता सूर्य आणि किरण ह्याचं आपण उदाहरण घेतलं. आता या ठिकाणी असंच म्हणजे हे जे अनंत कोटी ब्रह्मांड हे जे निर्माण झालेले आहेत त्याच्या ठिकाणी सर्व ठिकाणी तो वास करून आहे, तो सर्व ठिकाणी आहे. त्याच्यामुळे त्याच्या सत्तेमुळे सगळं चाललेलं आहे. म्हणजे हे जे मी सांगते ना ते सतचं अंग आहे. हे सगळं जे आहे ना ते सतचं अंग आहे. सत म्हणजे सत्य आणि सत्ता. सत्य म्हणजे काय? असणेपणाने, आणि सत्ता म्हणजे दिसणेपणाने. दिसणेपणाने याचा अर्थ काय? प्रगट होणे. डोळ्यांना दिसतं असं नाही. दिसणे म्हणजे व्यक्त होण्याचा मार्ग, व्यक्त होण्याचा प्रकार म्हणजे सत्ता. आता नाण्याला दोन बाजू असतात की नाही, तसं सत्य या पदाला त्याची नाण्याची एक बाजू सत्य आणि दुसरी बाजू काय आहे? सत्ता. आता ही जी सत्ता आहे ना ती काय आहे? अधिष्ठान आहे. अधिष्ठान म्हणजे काय? ते आहे म्हणून सर्व आहे, ते नाही तर काहीच नाही, याला अधिष्ठान असं म्हणतात. आता लाकूड आहे म्हणून फर्निचर आहे. फर्निचरचं अधिष्ठान काय? लाकूड. लाकूड नाही तर फर्निचर नाही, लाकूड आहे म्हणून फर्निचर आहे. सोनं आहे म्हणून दागिने आहेत. सोनं नाही तर दागिने नाही, सोनं आहे तर दागिने आहे. पण दागिन्यांचं अधिष्ठान काय? सोनं. पण याचा अर्थ असा नव्हे की सोन्याने आपणहून दागिने निर्माण केलेले आहेत. निर्माण होणं, अलंकार, दागिने हा भाग वेगळा,
पण सोनं आहे म्हणून सोनं हे अधिष्ठान आहे दागिन्यांचं. तसंच हे जे अनंतकोटी ब्रह्मांड हे सगळं जे चाललेलं आहे त्याचं अधिष्ठान काय आहे? परमेश्वर. परमेश्वर जे आहे ना ते त्याचं अधिष्ठान आहे. पण तुम्ही असं नाही म्हणू शकत तुम्ही जे करता ते तोच करतो, म्हणजे माणूस जे करतो ते तोच करतो असं आपण नाही म्हणू. इथे परमार्थात गोंधळ. इथे काय गोंधळ आहे? चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. मानसाचे देव चालवी अहंता, म्हणून एक मीची म्हणून एक करता. वृक्षाचे पाने हाले त्याची सत्ता, राहिली मग अहंता कोठे, तुका म्हणे विठो भरला सबाई, तया उने काही चराचर. आता या ठिकाणी सत्ता हा शब्द आलेला आहे. सत्ता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. पण लोकांचा काय समज झालेला आहे की जी कोणी व्यक्ती आहे ती व्यक्ती हे शरीर चालवत आहे, हे सगळं चालवत आहे, किंवा तो जो कोणी आहे, जो मी म्हणून जो कोणी आहे ना तो हे सगळं चालवत आहे असा लोकांचा समज झालेला आहे. जे काय करतो तो देव करतो, जे काय घडतं ते त्याच्यामुळे घडतं, तो सगळं घडवून आणतो, परमेश्वर सगळं काही करतो. पण याच्यामुळे काय झालं? दैववाद निर्माण झाला. दैववाद कशामुळे निर्माण झाला? तो याच्यामुळे निर्माण झाला कारण हे सगळं जे चाललेलं आहे ते त्याच्या सत्तेने चाललेलं आहे, पण तो करत नाही. आता जर आपण असं म्हटलं की जे करतो तोच करतो, जर कोणी खून केला तर तो परमेश्वराने खून केला असं आपण म्हणू? जर कोणी कोणाच्या थोबाडीत मारली आणि तो म्हणाला अरे मी नाही मारली, परमेश्वराने मारली, मग तो काय करेल? दुसरा माणूस तो सुद्धा त्याला मारेल आणि म्हणेल अरे मी नाही मारली, परमेश्वराने मारली. म्हणजे हा काय झाला? हा सगळा खेळ झाला. हे का सांगते मी? कारण इथे गोंधळ काय होतो? पाहतो कोण? परमेश्वर. कारण तुकाराम महाराज सांगतात चाले हे शरीर कोणाची हे सत्ते, कोण बोलविते हरिविन. पण इथे सत्ता हा जो शब्द आलेला आहे ना तो आपण विसरता कामा नये. तो जर आपण विसरलो ना तर आपल्याला समजणार नाही की आपल्या हातून काय घडतंय आणि कोण करतंय हे आपल्याला कळणार नाही. म्हणून हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे आणि तो तसा समजून घ्यायला जरा अवघड आहे. म्हणून आपण हा विषय नीट समजून घेतला पाहिजे. आता इलेक्ट्रिसिटी उदाहरण घेऊन आपण हे जरा नीट समजून घेऊया. इलेक्ट्रिसिटी ही सत्ता आहे. इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून सगळीकडे प्रकाश आहे, बरोबर? लाईट, ट्यूब हे सगळं चाललेलं आहे कारण इलेक्ट्रिसिटी आहे. आता हॉस्पिटल्समध्ये ऑपरेशन सुरू असतात कारण तिथे इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून ऑपरेशन्स वगैरे सगळं चालू आहे. पण ऑपरेशन सुरू असताना जर इलेक्ट्रिसिटी गेली तर मग सगळं संपलं, बंद, ऑपरेशन वगैरे सगळं बंद, बरोबर? आता मुंबईला आपण लक्ष्मी नगरी म्हणतो. का म्हणतो? कारण मुंबईमध्ये वैभव आहे. आणि वैभव कशामुळे आहे? इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून मुंबईमध्ये सगळं वैभव आहे. इलेक्ट्रिसिटी नाही तर मुंबईत हे वैभव राहणार नाही. आता सगळी लोक गावावरून मुंबईत येतात. का येतात? कारण इथे इलेक्ट्रिसिटी आहे. इलेक्ट्रिसिटी जाऊ दे, सगळी लोक लगेच पळून जातील गावाला, हो की नाही? म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून मुंबईमध्ये सगळं चाललेलं आहे. पण इलेक्ट्रिसिटी मुंबईमध्ये जे काही घडतं, चांगल्या वाईट बऱ्या भुल्या ज्या गोष्टी घडतात ती इलेक्ट्रिसिटी करते का? तर ते इलेक्ट्रिसिटी नाही करत. इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून सगळं चाललेलं आहे, करणारा वेगळा. तसंच परमेश्वर आहे म्हणून सगळं चाललेलं आहे. पण या शरीराकडून जे काही केलं जातं ते करणारा मी. लक्षात आलं का? म्हणजे ही स्वरूप म्हणजे चैतन्य शक्ती आहे म्हणून सगळं काही चाललंय. आता ह्या चाललेलं आहे त्याला जर आपण वगळलं तर हा मी बोंबलला, मग हा मी काहीच करू शकत नाही. हा जो मी आहे ना मग काही करू शकत नाही. म्हणून आपण काय लक्षात घ्यायचं की ही जी सत्ता आहे ती सत्ता वेगळी आणि हा जो मी आहे तो मी वेगळा. सत्ता जी आहे ती वेगळी आणि मी हा जो आहे तो वेगळा. आता ज्यावेळी ही सत्ता आणि हा मी जेव्हा एकरूप होतात त्यावेळेस जर तो म्हणाला की मी जे काही करतो तो करतो तर तेव्हा ते बरोबर आहे. पण त्यासाठी सत्ता आणि मी एकरूप झाले पाहिजेत. आता काय झालेलं आहे? सत्ता वेगळी आणि हा वेगळा. त्यामुळे ह्याला जीव म्हणतात
आणि त्याला देव असं म्हणतात. हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. ह्याला जीव म्हणतात आणि त्याला देव म्हणतात. आता हे सगळं जे आकाशामध्ये सूर्य आहे, चंद्र आहेत, हे सगळे आकाशामध्ये धरून ठेवलेले आहे. गुरुत्वाकर्षण शक्तीने ते धरून ठेवले. हे सगळं कशामुळे चाललेलं आहे? हे त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. कोणाच्या? ती जी सत्ता आहे ना, चैतन्य शक्तीची सत्ता, त्याच्यामुळे हे सगळं चाललेलं आहे. नामदेव महाराजांनी खूप सुंदर अभंग लिहिलेला आहे. तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्तेने, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा स्वामी, वर्म जाणून शरण आलो. शरण कोण आलेत? नामदेव महाराज शरण आलेत. आणि नामदेव महाराज शरण का आलेत? वर्म जाणून. आणि त्यांनी वर्म काय जाणलेलं आहे? तुझ्या सत्तेने वेदांशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझ्या सत्तेने. हे वर्म आहे ना, ते जाणून नामदेव महाराज शरण आलेत. शरण येणारे नामदेव महाराज, शरण येणारा चंद्या मंद्या गोंद्या, पण ते शरण कोणाला जात आहेत? ते त्या सत्तेला शरण जात आहेत. ती जी सत्ता आहे ना, त्या सत्तेला ते शरण गेलेले आहेत. म्हणून आपण काय लक्षात ठेवायचं की हे सगळं जे चाललेलं आहे त्याचं अधिष्ठान जे आहे ती ही सत्ता आहे. एका कवीने खूप सुंदर सांगितलेलं आहे. सत्तेने तयाचे उगवे मार्तंड, वायू वाहत असे जलवर्षे भू देई धान्य, फळे वृक्ष स्मरत जा ऐसे, खावे प्यावे लिहावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. सुटला सगळ्या रे भरजित बी पेरिता न उगवे, भरजित बी पेरिता न उगवे. त्यानंतर ते असं म्हणतात की भावे जे कर्म कर्म संन्यास, त्रैलोक्य जाडताही साधे निष्कर्म बाद नात्यास, रज्जूचे स्मरण जरी सर्पाचा भास काय बिंबविल. तसंच नित्य ते काय म्हणतात पुढे, नित्य हरीशी स्मरत माया काय करील फोल जंजाळ. असं सुंदर वर्णन कवीने केलेलं आहे. आता या ठिकाणी सुद्धा गोंधळ आहे, पण तो गोंधळ आपण आता नको पाहूया. तर त्यांनी काय सांगितलेलं आहे, त्यांनी सत्ता हा शब्द वापरलेला आहे. सत्ता हा जो शब्द आहे ना, तो फार महत्त्वाचा आहे. काय म्हणतात? सत्तेने तयाचे उगवे मार्तंड, वायू वाहत असे जलवर्षे भू देई धान्य. म्हणजे हे सगळं जे चाललेलं आहे ते त्याच्या सत्तेमुळे चाललेलं आहे. पुढे काय म्हणतात? खावे प्यावे लिहावे सर्व जमा खर्च श्रीहरी नावे. आता इथे गोंधळ आहे. इथे काय गोंधळ आहे? काय खावे काय प्यावे? त्याने जर काही व्यसन केलं, त्याने जर काही जर दारू पिली समजा, तर मग तो सगळा जमा खर्च श्रीहरी नावे असं होईल? तर असं होणार नाही. म्हणून हा जो गोंधळ आहे ना, तो इथे आहे. जर तो व्यक्ती जर काही वाईट करत असेल तर त्याचा जो खर्च आहे तो ह्याच्या नावे कसा काय जाईल? तर तो तसं होणार नाही. म्हणून हे जे कवितेमधले शब्द असतात ना, किंवा अभंगातले म्हणा किंवा ओव्यांमधले म्हणा, ह्या शब्दांचा अर्थ नीट न समजल्यामुळे सगळे घोटाळे निर्माण होतात. मग याच्यामध्ये देव काय, परमेश्वर काय, शिव काय, मी काय, परब्रह्म काय, हे सगळ्याचे जे अर्थ आहेत ना, ते आपल्याला नीट समजले पाहिजेत. ते जर नीट नाही समजले तर परमार्थामध्ये खूप मोठे गोंधळ होतात. म्हणून हा सगळा जो अर्थ आहे तो आपल्याला नीट समजणं फार महत्त्वाचं आहे. तर हे सगळं जे आहे ते सांगण्याचा मुद्दा काय की हे सगळं जे चाललेलं आहे ना, ते त्याच्या सत्तेने चाललेलं आहे. तो आहे म्हणून हे सगळं काही सुरू आहे. त्याच्या सत्तेमुळे हे सगळं अनंत कोटी ब्रह्मांड जी आहेत ती त्याच्या सत्तेमुळे सुरू आहे. आता हे जर आपल्याला नीट लक्षात आलं तर नीट लक्षात येण्यासाठी आपल्याला, आता काही जण काय म्हणतात माहिती आहे का, आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, ज्ञानेश्वरीमध्ये सगळं सांगितलेलं आहे, आम्ही ती वाचतो, आम्हाला सगळं समजेल. पण ज्ञानेश्वरी वाचल्यावर सगळं समजेल? मग ज्ञानेश्वरांनीच नसतं का सांगितलं की तू ज्ञानेश्वरी वाच? ज्ञानेश्वरांनी गुरूंचा महिमा कशाला गायला? प्रत्येक अभंगाच्या आधी ज्ञानेश्वरांनी गुरूंचा महिमा इतका सांगितलेला आहे, एवढा अभंगांमध्ये गुरूंचा महिमा सांगितलेला आहे की अगदी निवृत्तीनाथांना सांगायची वेळ आली, अरे ज्ञानबा आता बास, आता गीता सांगायला सुरुवात कर, असं निवृत्तीनाथांना सांगायची वेळ. हे का? कारण ज्ञानेश्वरी
वाचून जर ज्ञानेश्वरी समजली असती मग काय पाहिजे होतं, मग गुरूंची गरजच राहिली नसती. मग ज्ञानेश्वरांनी गुरूंचा महिमा कशाला गायला, तो उगीच. ज्ञानेश्वरी समजण्यास गुरु, त्याच्यासाठी सद्गुरू लागतात. ते नीट समजून घेण्यासाठी, त्याचे अर्थ समजण्यासाठी सद्गुरू लागतात, गुरु लागतात, त्यांना शरण जावं लागतं. तेव्हा ह्याचे सगळे जे अर्थ आहेत ना ते आपल्याला समजतात. आता हा जो विषय आहे तो जर आपल्याला समजायचा असेल तर मग मी मगाशी जे सूर्याचं उदाहरण दिलं, म्हणजे हे जे स्वरूप तो आणि मी एक आहे, याचा अर्थ काय, तो स्वरूपाच्या अंगाने तो आणि मी एक आहे. समुद्र आणि लाट म्हणजे तसा तो आणि मी एक नाही, सामर्थ्याच्या अंगाने तो आणि मी एक नाही, तर स्वरूपाच्या अंगाने तो आणि मी एक आहे. हे जर आपल्याला नीट लक्षात आलं ना तर आपल्याला काय समजेल की कुठल्या अंगाने तो आणि मी एक आहे आणि कुठल्या अंगाने तो आणि मी एक नाही हे आपल्याला कळेल. त्याच्यामुळे काय होईल, आपल्याला प्रपंचामध्ये नेमकं काय करायचं आणि परमार्थामध्ये नेमकं काय करायचं हे आपल्याला नीट लक्षात येईल. त्याच्यामुळे आपला जो प्रपंच आहे तो प्रपंच आपला सांग होईल आणि आपला परमार्थ जो आहे तो चांग होईल. आलं लक्षात. आता परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्तीचा विराट सागर, याला आपण अनेक शब्द वापरतो. त्याला आपण काय म्हणतो, परमेश्वर अजर आहे, तो अमर आहे, तो अखंड आहे, तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, तो अव्यक्त आहे, तो सर्व शक्तिमान आहे, तो अदृश्य आहे, तो सर्व व्यापी आहे, असे आपण शब्द याला वापरतो. आता हे जे आपण परमेश्वराला जे शब्द वापरतो त्याची फोड करणं फार महत्त्वाचं आहे. आता मी इथे परमेश्वर म्हणते ना, ते परमेश्वर म्हटल्यानंतर तुम्ही डोळ्यासमोर गणपती, दत्त, शंकर अशा मूर्त्या तुम्ही डोळ्यासमोर आणू नका. परमेश्वर म्हणजे चैतन्य शक्तीचा विराट सागर, हे तुम्ही डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे तुम्हाला मी काय म्हणते ते नीट समजेल. आता हे जे अमर आहे, अजर आहे, जे परमेश्वर आपण शब्द वापरतो ते नेमकं काय आहे, त्याचा अर्थ काय आहे तो आपण आता इथे जाणून घेऊया. परमेश्वर अमर आहे याचा अर्थ काय की त्याला आदी नाही आणि त्याला अंत नाही. परमेश्वर कधीही मरण पावत नाही, त्याला कधीही मरण नाही. म्हणजे त्याला जर आपण पाहिलं तर त्याला सुरुवात कुठे, रिझन अननोन, शेवट कुठे, रिझन अननोन. म्हणजे त्याला तो कुठे संपतो हे सुद्धा आपल्याला कळणार नाही, एवढा तो अनंत आहे, अमर आहे. त्याला कधीही मरण नाही, तो कधीही नाही असं कधीच होत नाही. डॉक्टर मर्फींनी खूप सुंदर, मी मागच्या वेळेला सांगितलं होतं, डॉक्टर मर्फींनी खूप सुंदर सांगितले, वी आर द सन ऑफ इन्फिनिट लाईफ विच नोज नो एंड अँड वी आर द चाइल्ड ऑफ एटर्निटी अँड लाईफ इज इनडिस्ट्रक्टिबल, सेल्फ रिन्यूइंग अँड एटर्नल and this is reality of all men's. Then live life because yours life is God's life. आता इथे दोन संदर्भामध्ये याचा अर्थ आहे, पण आपण इथे लाईफच्या अंगाने, लाईफ इथे मला काय सांगायचं, लाईफच्या अंगाने याचा जो अर्थ आहे ना तो आपण लक्षात घ्यायचा आहे. यू अँड लाईफ या अर्थाने हा लक्षात नाही घ्यायचा आहे. तर लाईफ जे आहे, हे जे लाईफ आहे ते कसं आहे, ते इनडिस्ट्रक्टिबल आहे, ते कधीही नाश पावत नाही, ते सेल्फ रिन्यूइंग आहे, म्हणजे ते सतत नेहमी नित्य नूतन असतं. लाईफ कसं असतं, नित्य नूतन असतं. साप कशी त्याची कात टाकतो आणि नवीन कात धारण करतो, म्हणजे तो स्वतःची तो नित्य नूतन आहे. तसंच हे जे स्वरूप आहे, जे चैतन्य शक्ती आहे ती तिच्या अंगीभूतच, ही जी व्यवस्था आहे ना ती तिच्या अंगीभूत आहे. ती कुठून इनपुट म्हणजे ती कुठून आणावी लागत नाही, तर ती त्याच्या अंगातून आहे, ती व्यवस्था आहे. म्हणजे परमेश्वर नित्य नूतन आहे, सेल्फ रिन्यूइंग आणि एटर्नल म्हणजे शाश्वत आहे. परमेश्वर कसा आहे, शाश्वत आहे, अमर आहे. आता अजर आहे, अजर आहे याचा अर्थ काय की ते कधीही जर होत नाही, म्हणजे कधीही ते म्हातारं होत नाही, ते एव्हर ग्रीन, एव्हर यंग असतं. हे जे स्वरूप आहे ना ते एव्हर यंग आहे, म्हणून ते अजर आहे, अमर आहे, अजर आहे, अव्यक्त आहे असं आपण म्हणतो. अव्यक्त आहे याचा अर्थ काय, ते व्यक्त नाही असा त्याचा अर्थ आहे. अव्यक्त आहे म्हणजे ही सगळी जी व्यक्तरूपं आहेत जी आपल्याला दिसत आहेत ती व्यक्तरूपं ज्या अव्यक्तातून निर्माण झालेली आहेत त्याला अव्यक्त असं म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथून चराचर त्याची भजे. ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाचं भजन करायचं हे अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आपण कोणाचं भजन करतो ते आपल्याला ठाऊक आहे,
पण ज्ञानेश्वर महाराज काय सांगतात, अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर त्यासी भजे. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा, अखंडची सेवा करा त्याची, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. म्हणजे हे अव्यक्त जे स्वरूप आहे हे व्यक्त नाही असं नाही, तर ते जी सगळी जी व्यक्तरूपं आहे ती व्यक्तरूपं ज्याच्यातून निर्माण झालेली आहेत त्याला अव्यक्त असं म्हणतात. आता अचपळ मन ना आवरे आवरिता असं रामदास स्वामींनी सांगितलेलं आहे. इथे अचपळ म्हणजे चपळ नाही असं नाही, तर अचपळ म्हणजे फार चपळ असा त्याचा अर्थ आहे. आपलं काय होतं माहिती आहे का, हा शब्द आहे ना याला आपण नाही असंच समजतो, पण सर्व ठिकाणी तसा तो अर्थ नाही आहे. म्हणून आता आपण अव्यक्ताचं उदाहरण घेतलं. व्यक्त नाही असं नाही, तर व्यक्तरूपं जी आहेत ती त्याच्यातून निर्माण झालेली आहेत असा त्याचा अर्थ आहे. म्हणून हे जे शब्दांमधले जे गोंधळ आहेत ना त्याच्यामुळे आपण जे आपले परमार्थामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतात. म्हणून हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. अव्यक्त आहे, अदृश्य आहे. अदृश्य आहे म्हणजे ही सगळी जी दृश्य रूपं आहेत ती दृश्य रूपं ज्या अदृश्य प्रांतातून निर्माण झालेली आहेत त्याला अदृश्य असं म्हणतात. अदृश्य आहे. निराकार आहे. निराकार म्हणजे काय की सगळे जे आकार साकार झालेले आहेत ते ज्याच्यातून साकाराला आलेले आहेत त्याला निराकार म्हणतात. निर्गुण आहे. निर्गुण म्हणजे सगळी गुणं आहेत ती गुणं ज्याच्यातून उदयाला आलेली आहेत त्याला निर्गुण असं म्हणतात. आता माणसाचे निरनिराळे गुण, प्रत्येक माणसाचे निरनिराळे गुण असतात. मग त्याच्यामध्ये त्रिगुण आले, सद्गुण आले, दुर्गुण आले, सगळेच गुण त्याच्यामध्ये आले. तर हे जे गुण आहेत ना हे गुण ज्याच्यातून निर्माण झालेले आहेत त्याला निर्गुण असं म्हणतात. आले लक्षात. आता आपण म्हणतो की परमेश्वर सर्व व्यापी आहे. याचा अर्थ काय की जे काही निर्माण झालेलं आहे ते सगळं व्यापून पुन्हा तो उरलेला आहे. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड जी निर्माण झालेली आहेत ती सगळी व्यापून तो पुन्हा उरलेला आहे. आपण आता एक उदाहरण घेऊया. नदी आहे आणि त्या नदीच्या खाली घागरी आहेत आणि त्या घागऱ्यांमध्ये पाणी आहे. 10 घागरी आहेत आणि त्या घागऱ्यांमध्ये पाणी आहे. म्हणजे घागऱ्यांमध्ये पाणी आहेच, पुन्हा घागरांच्या बाहेर सुद्धा पाणी आहे. बरोबर. म्हणजे त्याच्यात पण पाणी आणि बाहेर पण. तसंच परमेश्वर हे जे आहे सगळं जे चाललेलं आहे ते सगळं त्याने व्यापलेलं तर आहेच, पुन्हा तो व्यापून उरलेला आहे. आणि उरलेला किती आहे? अनंत. तो उरलेला किती आहे? अनंत उरलेला आहे. इन्फिनिट. इट इज इन्फिनिट इन एव्हरी रिस्पेक्ट. म्हणजे त्याचं ज्ञान अनंत, त्याचं सामर्थ्य अनंत, त्याचं स्वरूप अनंत, त्याचं सगळंच अनंत आहे. गुळाची ढेप कुठल्याही अंगाने तुम्ही तोंड लावा ती गोडच लागते की नाही. तसंच हे जे स्वरूप आहे ते कुठल्याही अंगाने ते अनंतच आहे. त्याला कुठे मर्यादाच नाही. म्हणजे आपण ते क्षितिज कसं इथून या टोकाला ते त्या टोकापासून असं आपल्याला दिसतं, पण ते कुठपर्यंत आहे एंडलेस. म्हणजे ते क्षितिजच नाही. ते एवढं लांब लांब दूर 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 आपली दृष्टी पण जाणार नाही एवढं ते दूर 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 जात असतं, लांब लांब जात असतं. तर त्याचा अर्थ काय की किती अनंत आहे हे आपल्याला याच्यावरून लक्षात येतं. परमेश्वर सर्व शक्तिमान आहे. आता ही अनंत कोटी ब्रह्मांड ज्याच्यातून निर्माण झालेली आहेत तो किती शक्तिमान असेल याचा आपण विचार तरी करू शकतो का? कल्पनाही करू शकत नाही, एवढा तो शक्तिमान आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर पृथ्वीच्या अंगाने सूर्य जो आहे तो सूर्य कितीतरी पटीने मोठा आहे. कितीतरी पटीने तो मोठा आहे. आणि असे एकच सूर्य आहे का? असे अनेक सूर्य, अनेक ग्रह, अनेक तारे हे सगळे आकाशात आहेत. आता ते सगळं कार्य जे चालू आहे सगळं आकाशात आणि हे झेलून ठेवलेलं आहे. एकच सांगते, गुरुत्वाकर्षण शक्ती जी आहे हा जो फोर्स आहे ना, ग्रॅव्हिटीचा फोर्स हा किती प्रचंड आहे. त्या ग्रॅव्हिटी फोर्समुळे आकाशात हे सगळे चंद्र, सूर्य, ग्रह, इतर सगळे ग्रह जे आहेत ना ती आकाशात त्याने धरून ठेवलेली आहेत. कशामुळे? एका गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे. आणि ही जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे ती परमेश्वराचा एक अंश आहे. एक अंश आहे. अंश म्हणजे याच्यावरून आपण विचार करता येईल आपल्याला की त्याची जी शक्ती असेल ती किती अनंत असेल. परमेश्वराची जी शक्ती आहे ना ती किती अनंत असेल. परमेश्वराचं सगळंच अनंत आहे, त्याचा आनंद पण अनंत आहे. म्हणजे आपण म्हणतो ना सच्चिदानंद,
सच्चिदानंद ते आनंद आहे. आनंद जो आहे ना तो त्याचा आनंद कुठे संपतच नाही, कुठेच संपत नाही आणि तो कधी संपणार पण नाही. सगळीकडे जर आपण पाहिलं ना तर सगळीकडे आनंद भरलेला आहे. आनंद कुठे नाही असं ठिकाण नाही. पण माणूस काय म्हणतो, सुख पाहता जवा पडे दुःख पर्वता एवढे, असं माणूस म्हणतो. कारण का की त्या आनंदाची, त्या स्वरूपाची आपल्याला जाणच नाहीये. आणि जेव्हा आनंदाची जाणीव होते तेव्हा तुकाराम महाराज काय म्हणतात, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंद, तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मनासंगे. तुकाराम महाराजच मगाशी म्हणत होते ना, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, असं तुकाराम महाराज. अहो महाराज तुम्हीच मगाशी आधी म्हणत होता की सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे, पण आता तुम्ही म्हणताय की तुका म्हणे आता आनंदी आनंद, गाऊ परमानंद मनासंगे. हे कसं काय? तर मग तुकाराम महाराज आपल्याला काय सांगतील की तुम्ही आता हा शब्द लक्षात घेतला का? आता हा जो शब्द आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. आता, आता म्हणजे केव्हा, त्याची आणि तुझी जेव्हा भेट होते तेव्हा जो आनंद होतो ना तो आता. अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता, केव्हा चरणी जगन्नाथा चित्त ठेले. चरणी जगन्नाथा चित्त ठेले केव्हा? आता. म्हणजे हा आता जो आहे ना तो फार महत्त्वाचा आहे. आता हा संतांनी फार महत्त्वाचा सांगितलेला आहे की नाही. मग तुम्ही सुद्धा आतापासून नामस्मरणाला सुरुवात करा आणि हा जो आनंद आहे तो आपल्याला अनुभवण्यासाठी नामस्मरण करणं फार महत्त्वाचं आहे. म्हणून हे जे स्मरण आहे परमेश्वराचं ते तुम्ही सुरुवात करायला आणि त्याचा अखंड अनंत परमेश्वराचं इन्फिनिट असं त्याचा जो आनंद आहे तो घेत चला. आता हा जो विषय आहे तो आपण अजून अनेक भागांमध्ये याची जी गोडी आहे ती चाखणार आहोत. तर तो जो विषय आहे तो आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. तोपर्यंत आपण विश्व प्रार्थना घेऊया. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.